आज बस पहिला रविवार असल्यामुळे आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे ध्यान प्रक्रिया किंवा एकंदरीतच ध्यानाविषयी जे काही आपल्या मनात सारखे प्रश्न उत्पन्न होत असतात त्याच्याविषयी बोलत असतो. पण आज असं प्रस्तुत वाटलं की काही दिवसापूर्वी आपल्या संपूर्ण देशाला अत्यंत गौरवास्पद वाटावी अशी एक घटना घडली, ज्याची चर्चा अनेक माध्यमांच्या मुळे आपल्यापर्यंत पोहोचली. कदाचित काही लोकांना ते माहिती पण नसेल, पण सध्या माध्यमांचा प्रभाव एवढा आहे की कुठली गोष्ट पोचल्याशिवाय राहत नाही. तर देवव्रत महेश रेखे हे नाव सगळ्यांच्या घरामध्ये पोचलेलं आहे. आणि म्हणून आज जरा त्या विषयावर थोडंसं बोललं पाहिजे असं मला वाटलं. माझ्यापर्यंत पण हा विषय माध्यमांमुळेच पोचलेला आहे, पण खूप महत्वाचा विषय आहे. त्यांना अजिबातच त्याची कल्पना नाही. त्यांना थोडंसं त्याचं स्वरूप असं आहे की 19 वर्षाचा मुलगा अहिल्यानगर म्हणजे आपला अहमदनगर इथे जन्माला आलेला. त्यांनी लहानपणापासून वेदाध्ययन करायचं ठरवलं. त्याचे वडीलच त्याचे गुरु होते, प्रथम गुरु महेश रेखे, त्यांचं नाव वेदमूर्ती महेश रेखे. आणि त्याच्याकरता आपल्याकडे वेदांचं अध्ययन करायचं असेल तर वेद पाठशाळेत जायला लागतं. तर काशी मधल्या एका वेद पाठशाळेत त्यांनी त्याचं अध्ययन केलं. आणि शुक्ल यजुर्वेद अभ्यासक्रम त्याचा जो असतो तो पूर्ण करून आपण त्याची एका प्रकारे परीक्षा म्हणूया. ती परीक्षा काय द्यायची त्यांनीच त्याचं ठरवलं. आणि त्या परीक्षेचा भाग म्हणून सलग 50 दिवस रोज किमान 4 तास याप्रमाणे त्यांनी वेदांचं न पाहता पठण केलं. यजुर्वेदाचे 2000 मंत्र आहेत एकूण. न पाहता रोज किमान 4 तास, काही काही दिवशी याला 5, 6, 7 तास पण लागले. आता पहिला प्रश्न असा पडतो की 2000 मंत्र म्हणायला एवढे 50 दिवस कशाला लागतात? तर इथे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट येते की आपल्याकडे वेद पठण कसं करायचं याच्या अनेक पद्धती किंवा प्रणाली आहेत. आणि जर आपण काशीला गेलात तर इथे 8 प्रकारच्या मुख्य प्रणाली सांगितल्या जातात. पारायण पद्धती, अनेक त्याची नावं आहेत. जटा, माला, शिखा, रेखा अशा प्रणाली आहेत एकूण. त्याच्यातली सगळ्यात अवघड म्हणली जाणारीची पद्धती आहे ती म्हणजे दंडक्रम किंवा त्याला दंडकर्म असं पण म्हणतात हिंदीमध्ये. सो दंडक्रम पारायण पद्धती. तर त्या पद्धतीचा वापर करून त्यांनी या 2000 मंत्रांचं पठण केलं. आता ही पद्धती काय याचा थोडासा मी
हे कानावर पडल्यावरच अभ्यास केला की दंडक्रम म्हणजे करायचं काय असतं नक्की. ज्यांनी शास्त्रीय संगीत शिकले त्यांना हे सोपं आहे समजायला, हे का करायचं आणि याचं सिग्निफिकन्स. अवघड मुळात ते काय आणि सिग्निफिकन्स काय. म्हणजे एखादा मंत्र असेल तर तुम्हाला समजा त्याच्यातले शब्द असतील. आता आपल्या शास्त्रीय संगीतात कसं आहे की 7च सूर असतात मुळात. कुठलाही राग असतो याच्यामध्ये, काही वर्ज्य असतात, काही कोमल, काही शुद्ध असतात. पण रागाचा रियाज करताना पलटे शिकवले जातात सुरुवातीला. पलटेच काय, ते 7 याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन तुम्हाला उलट सुलट, 1 2 मग 2 1 मग 1 2 3 3 2 1 असं करत करत ते म्हणायला लागतं रागाचा अभ्यास करताना. तसंच या दंडक्रम पद्धतीमध्ये कुठलाही एक मंत्र असेल, उदाहरणार्थ याचे 5 समजा 5 शब्द आहेत, तर मग ते म्हणताना कसं म्हणायचं, 1 2 मग 2 1 मग 1 2 3 3 2 1 परत 1 2 3 मग 1 2 3 4 4 3 2 1 असं सुलट उलट म्हणत जायचं. चॅट जीपीटीला विचारलं मी असं केलं तर एका मंत्राला किती वेळ लागतो म्हणायला, तर चॅट जीपीटीने उत्तर दिलं 12 ते 20 मिनिटं. मग मला ते लक्ष आलं की ते 2000 मंत्र 50 दिवस का लागले. वस्तुतः आता मी जो टाइम स्पॅन दिला तो 11 तासाचा होतो. मी दिवसाला 11 तास इंटू 50 दिवस, म्हणून तर 200 वर्ष हे दंडक्रम पारायण भारतामध्ये याच्या आधी कोणी केलं नव्हतं. त्याच्या आधी 200 वर्षापूर्वी ज्यांनी केलं होतं ते पण महाराष्ट्रातलेच होते, नाशिकचे. नारायण शास्त्री असं काहीतरी नाव आहे त्यांचं, नारायण शास्त्री देव. आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की 2 मराठी माणसांनी भारताच्या इतिहासामध्ये आता आधुनिक ह्याचा विचार केला तर ही गोष्ट पूर्ण केली. ह्याच्या आधी कोणाला ती जमली नव्हती करायला. ती खरंच खूप अवघड आहे. एक तर 2000 मंत्र कंठस्थ करणं, ते उलटे पालटे, प्रत्येक मंत्र उलटा पालटा असं म्हणायला 12 ते 20 मिनिट लागणार. असं 2000 मंत्र म्हणणं, असं 50 दिवस रोज करणं, एकूण 165 तास लागले. आणि महत्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये कशासाठी केलं त्यांनी, हे माध्यमांवर चर्चा लगेच चालू होते आपल्याकडे, हे काय यांनी काय होणार आहे, याचं काय सिग्निफिकन्स, समाजाला काय उपयोग याचा. आणि खूप साधक बाधक चर्चा चालू झाल्या. विशेषतः सध्या जातीयवादाचं हे इतकं अनिष्ट आपल्या सगळ्या समाजावर आहे की कुठलीही गोष्ट म्हणली की ती गोष्ट पहिल्यांदा येते की त्याचं आडनाव असल्यामुळे असेल कदाचित, याचा काय उपयोग आहे, हे करून काय करणार. वेदांविषयीच एकंदरीत प्रतिकूल अशी मानसिकता असणारा खूप मोठा समाजवर्ग आहे. आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची ठरते इनफॅक्ट, की वेदवाङ्मय का महत्वाचं आहे आम्हाला हे मुळात आपल्यालाच माहिती नसेल तर मग या गोष्टीचं कौतुक किंवा महत्व वाटायची शक्यताच नाहीये. सगळे जग या मुलाचं कौतुक करतंय आज. म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलं की भारताचा गौरव आहे हा मुलगा. म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी त्याला बोलवलं, आदित्यनाथजींनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं, मला वाटतं निर्मला सीतारामन काहीतरी म्हणल्या, शृंगेरीच्या शंकराचार्यांनी त्याला काहीतरी एक सुवर्ण कडव दिलं वगैरे. सगळ्या लोकांनी कॉग्निशन घेतलं. ही गोष्ट किती अवघड आहे याची. या 50 दिवसाच्या आपल्या भाषेतल्या परफॉर्मन्ससाठी त्याला किती वर्ष कष्ट घ्यायला लागलेले असतील. हे एक मंत्र असा म्हणून जर तुम्ही पाहिलात तर लक्षात येते किती अवघड आहे करणं. इथे साधे मनाचे 5 श्लोक म्हणायला सांगितलं. सध्याच्या भाषेत झेन झी पीडीजी आहे, कारण हा माणूस ही बिलॉंग्स टू झेन झी. मला त्यामुळे जास्त कौतुक वाटलं की आता 19 वर्षाच्या मुलांनी केलंय म्हणल्यावर आणि समाज माध्यमावर आता सध्या गोष्ट पसरायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे आदर्श म्हणून आपण खूप मोठं एक उदाहरण किंवा इंग्लिशमध्ये ज्याला एपिटोम म्हणतात तसं या झेनझी पुढे निर्माण करून ठेवलंय की असं करता येऊ शकतं. कारण त्याच्या मागे त्याची जी तपश्चर्या आहे, कष्ट, साधारण तो दिवसाला 10 ते 12 तास अभ्यास करत होता अनेक वर्ष. ते करण्यासाठी किती गोष्टींचा त्याग करायला लागला असेल. जी निष्ठा आहे
गुरूंच्या वचनावर किंवा आपल्या परंपरेवर शिस्त आहे, पहाटे उठून ते सगळं करायचं, ती ज्यांनी हे केलं त्यांच्या लक्ष येईल की हे करण्यासाठी काय करायचं. 200 वर्ष का कोणाला जमलं नाही हे करायला, कारण उघडच आहे, इतकी सोपी गोष्ट नाही आहे ते करणं. वेदांचं महत्व खूप आहे आपण असं म्हणतो, पण वेद कशासाठी महत्वाचे आहेत, तर वेदांचा काळ जो होता तो 5000 वर्षापूर्वीचा काळ आहे साधारण. त्याच्याही आधी म्हणतात इतिहासकार, पण किमान 5000 वर्ष. एक साधी गोष्ट की आता उदाहरणार्थ आपण ते कानगोष्टी खेळतो ना लहानपणी, की असं ओळीनी एक 25 मुलांना उभं केलं आणि एक काहीतरी शब्द सांगायचा एकाने दुसऱ्याच्या कानात, मग तो दुसऱ्याने पुढे सांगायचा. लहानपणी हा खेळ असतो. आणि मग शेवटचा जो असतो तो सांगतो मला काय ऐकू आलं, असं म्हणजे सगळे हसतात, कारण ते इतकं बदलत जातं की शेवटच्या याच्यापर्यंत जाईपर्यंत काहीतरी वेगळंच, किंवा एखादं वाक्य दिलं असेल ते पूर्ण वेगळंच काहीतरी होतं. याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट जेव्हा कर्णोपकरणी जाते तेव्हा ती कायमच बदलत जाते. म्हणून तर वाङ्मयात सुद्धा, संत वाङ्मयात सुद्धा अनेक प्रकारचे अभंग हे ओरिजिनल नाहीच आहेत, हे कोणीतरी नंतर घातलेले आहेत, अशी भगवद्गीतेवर सुद्धा खूप मोठा आरोप होतो. खूप विद्वानांनी सांगितलंय की भगवद्गीतेचे अनेक श्लोक हे ओरिजिनल नाहीच आहेत, हे नंतर आलेले आहेत काळाच्या ओघात. तर वेदांचं महत्व अशा करता की 5000 वर्षापूर्वी जे वाङ्मय निर्माण झालं, आपण मागच्या वेळेला श्रुती आणि स्मृतीचा विचार केला होता. वेद वाङ्मय आपलं श्रुती वाङ्मय, अपौरुषेय मानले जातात वेद. तर ते वाङ्मय, त्याच्यामधलं जे काही लिटरेचर आहे हे जसंच्या तसं 5000 वर्ष कुठलाही बदल न होता ट्रान्समिट झालेलं आहे. आणि ते तसं व्हावं याच्याकरता या पारायण पद्धती निर्माण झाल्या. मॅथमॅटिकल आहेत ते कम्प्लिटली, की इतक्या परम्युटेशन कॉम्बिनेशननी उभं आडवं तुम्ही असं सगळं म्हणलं की तुम्ही चुकूच शकत नाही, तुम्ही बदलच करू शकत नाही त्याच्यामध्ये काही. म्हणजे काय इंटेलिजन्स होता त्या ऋषी मुनींचा. पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचं वाङ्मय निर्माण होणं, कारण त्याच्यामध्ये परा आणि अपरा दोन्ही विद्या या आयुष्यात कशा कल्याणकारी आहेत. ज्ञानम विज्ञान सहितम यश ज्ञात्वा मोक्षसे शुभात, जे आपण 9व्या अध्यायामध्ये पहिलाच भगवंताचा उद्गार जो त्याचा अभ्यास केला. तर वेद हे वाङ्मय तसंच आहे, त्या काळातलं आहे. पण आत्मने मोक्षार्थ जगहितायच हे जे ब्रीद वाक्य आहे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की स्वतःचं आत्मकल्याण साधता जगाचं हित कसं साधता येईल, विज्ञानासहित ज्ञान, ही गोष्ट ऋषी मुनींनी कायमच शिरोधार्य मानली. आणि ते निर्माण झाला एक भाग, आणि ते संक्रमित करत राहिले ते. तर त्यामुळे त्याचं महत्व लक्षात येतं की या पद्धतीचं, अशा प्रकारची पारायण पद्धती का निर्माण झाली मुळात. कारण भारतवर्षामध्ये असं म्हटलं जातं की मुद्रण कलेचा वापर हा फार नंतर निर्माण झाला. इतिहासकार पण मान्य करतात त्याला. तुम्ही जर हिमालयामध्ये गेलात तर पूर्वी ती भोजपत्र वगैरे असायची ना, तर भोजपत्राचा काळ खूप आत्ताचा काळ आहे. याचा अर्थ असा की गुरुपरंपरा ज्या देशाने काही हजार वर्ष टिकवून धरली, त्याच्यामध्ये गुरूंनी दिलेलं, शिष्याला दिलेलं ज्ञान, तिथे हार्ड कॉपी काही नव्हत्या. सध्याचं डिजिटल वगैरे तर प्रश्नच नाही. जे डिजिटलायझेशन होतं ते कॉर्टिकल डिजिटलायझेशन होतं, सगळं आतमध्ये. आणि प्रचंड त्याला महत्व आहे की सगळं जे काय ते कंठस्थ ज्ञान असं आपण म्हणतो ना, किंवा मुखोद्गत ज्ञान, की जे काही ज्ञान गुरूंना होतं ते गुरु देह ठेवायच्या आधी शिष्याला पूर्णपणे डोक्यामध्ये आत घालून ते त्याचं कंठस्थ होईल हे त्यांची जबाबदारी असायची. मग त्यांनी तसंच ते संक्रमित करायचं. आणि त्या शिष्यानी स्वतःच्या बुद्धीने काही भर घालू नये, काही डिलिशन करू नयेत, म्हणून त्या अशा प्रकारच्या पारायण पद्धती निर्माण केल्या की जे आहे तसंच त्या प्युअर फॉर्म मध्ये पुढे जात राहील.
म्हणून त्या पारायण पद्धतीला खूप महत्व आहे. त्या काळामध्ये ऋषीमुनी असे अनेक झाले असणार ज्यांनी हे दंडक्रम पूर्ण केले असणार सहजच, पण सध्याच्या काळामध्ये हे करणं याला विशेष महत्व आहे. पण आपल्याकडे चांगलंच झालं की याचं खूप कौतुक होत आहे. अन्यथा आपल्याकडे कसं आहे की एखाद्या रियालिटी शो मध्ये एखाद्या मुलाने गाणं म्हणलं किंवा नाच केला तर खूप कौतुक होतं. क्रीडा क्षेत्रामध्ये काही झालं तर खूप कौतुक होतं. कला क्षेत्रामध्ये हा प्रश्न जे लोक विचारतायत की समाजाला काय उपयोग, मग तसं पाहिलं तर कला आणि क्रीडामध्ये एखादा माणूस जेव्हा खूप प्रावीण्य मिळवतो त्याच्यामागे खूप तपश्चर्याच असते. त्याचा समाजाला डायरेक्टली उपयोग काय असतो? बरोबर ना. एखाद्या विराट कोहली सेंचुरी मारली, तुम्हाला काय उपयोग झाला? समाजाला काय उपयोग झाला सेंचुरी मारल्याचा? किंवा एखाद्या अभिनेत्याने अभिनय केला खूप चांगला, कित्येक तासन तास OTT आपण बघतोच, तेव्हा प्रश्न येत नाही की याचा समाजाला काय उपयोग. सो मनोरंजनामध्ये आपण कित्येक वेळ घालवतो त्याचा, तेव्हा हा प्रश्न निर्माण केला जात नाही की ह्याच्यामुळे एक समाज काय बदलणार. पण वेद पठणाच्या बाबतीत मात्र हा प्रश्न तुम्ही करता की याचा समाजाला काय उपयोग. तर मुख्य भाग हा आहे, स्वामी नेहमी सांगायचे की जगामध्ये 2 प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. एक ज्ञानप्रधान आहे आणि एक दुसरी उपभोग प्रधान आहे. तर उपभोग प्रधान प्रवृत्तीचा कल हा कायमच मनोरंजनाकडे राहिला आहे की आम्हाला काहीतरी असं पाहिजे की याच्यामुळे आम्ही आमच्या मनाचं रंजन होत राहील. त्याला उपभोग प्रधान म्हणतो आपण. आणि ज्ञानप्रधान संस्कृती आहे ती ही वेदांची संस्कृती आहे. याच्यामध्ये आयुष्य फक्त उपभोगासाठी नाहीये, तर त्याच्या पलीकडे अजून काहीतरी पॉसिबल आहे, ते मिळवायचा प्रयत्न करणं ही मुख्य गोष्ट आहे. याची आठवण चिरंतन करून देत राहणारी ही आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून त्याला खूप जास्त महत्व आहे, जे त्यागावर आधारित आहे, ज्याचा अधिष्ठानच अध्यात्म आहे. आणि म्हणून ही घटना फार विशेष आहे की अशा प्रकारे कोणीतरी प्रयत्न करून दाखवतोय. आणि त्याच्यात सगळ्यात मोहक भाग मला हा वाटला की जेव्हा त्याला प्रश्न विचारले, पुढे ते माईक त्याच्यासमोर आणले. तुम्ही जर पाहिलं नसेल तर जरूर बघा, युट्यूबवर सगळ्या मीडियावर आहेच त्याचं बोलणं. म्हणजे विद्या विनयानं शोभते वगैरे जे आपण नुसतं म्हणतो ना, ते कसं त्याचं एक्झाम्पल असायला पाहिजे. की त्याला विचारलं की एवढी मोठी साधना, तर त्यांनी ज्या प्रकारे ती उत्तरे दिली तर म्हटलं काही नाही, साधना काहीच नाही केली, अजून सुरू व्हायची साधना. त्याला विचारलं कशासाठी हे केलं. वस्तुतः त्यांनी कशासाठीच, त्याला माहितीच नव्हतं की वेदमूर्ती वगैरे आपल्याला असं काही बिरुद मिळणार आहे किंवा त्याला आता काय दंडक्रम विक्रमादित्य असं कोणीतरी अजून हे देणार आहे. तर या कशासाठीच त्यांनी ते केलंच नव्हतं. कुठल्याही अपेक्षेने केलं नव्हतं. कुठली मदत आर्थिक स्वरूपाची कुठली कोणाला काही मागितली नव्हती. प्रसिद्धीची कुठली अपेक्षा नव्हती. माध्यमं त्याच्याकडे आकृष्ट झाली असं काहीतरी केल्यामुळे. तर तो म्हणलं हे मी कसे आहे, ह्याच्याकरता मी काहीच केलं नव्हतं, मला काहीच मिळवायचं नव्हतं आणि मिळवायचं नाही असं. ज्या प्रकारे तो बोलतो ते फारच बघण्यासारखं आहे. तो म्हणलं गुरूंची सेवा करायची आणि ती करत राहायची म्हणून मी हे केलं, बाकी माझा दुसरा काय उद्देशच नाहीये काय करायचा. अध्यात्मातली फार वरची गोष्ट आहे की कुठल्याही प्रयोजनाशिवाय एखादी गोष्ट इतकी सहज इतका दीर्घकाळ करता येणं फार अमेझिंग. तसं बोलणं ऐकल्यावरच लक्ष येतं की काय म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचं महत्व काय. एरवी आपण हे सगळं अभ्यास करत असतो की कर्मफळाचा आस्वादू, कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा की वगैरे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. की कर्माचा बंध का लागतो, कारण कर्तृत्वाचा अभिमान जर निर्माण झाला, मी काहीतरी केलंय आणि चांगलं केल्यावर तर होतोच. थोडं काहीतरी पाठ आपलं झालं की कसलं भारी वाटतं आपल्याला की काही न रेफरन्स घेता मी म्हणून दाखवलं. हाच मध असतो कर्तृत्वाचा मधू. तो अजिबात नसणं, अभिनिवेश अजिबात नसणं म्हणजे काय याचं एक्झाम्पल निर्माण केलंय. किंवा कर्मफळाचा आस्वादू हे करून कुठेही त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये हे मी केल्यामुळे आता मी आनंदी झालोय अजिबात काही नाही, काही विशेष झाले असं वाटतच नाही त्याच्याकडे बघून. तुम्ही त्याचे अनेक प्रकारचे इंटरव्ह्यूज बघा, तो ज्या प्रकारे बोलतो. एक तर तो स्वतः काही बोलतच नाही, कोणी त्याला विचारलं नाही की काय झालं कशाला केलं की त्याचे ते गुरुजीच बोलायला लागतात.
तो बघतो नुसतं काय बोलतायत आपल्याविषयी. इतकं अमेझिंग आहे ते. आणि ही खूप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एखादं काहीतरी अचीव्ह करणं हा एक भाग झाला, आणि त्या अचिव्हमेंट बद्दल काहीही न वाटणं, मी केलंय असं मुळातच आतनं न वाटणं. केवळ मला गुरूंनी सांगितलं होतं, त्यांची सेवा मला करायची होती आणि करायची आहे. म्हणजे साधना आपल्या हातून घडली असा साधा आविर्भावही कुठेही व्यक्तिमत्वामध्ये उत्पन्न न होणे खूप मोठी गोष्ट आहे एवढं केल्यावर. आणि हीच तर खरी आपल्या संस्कृतीची मेख आहे, की जे काही होत आहे ते खरोखरच मी करत नाहीये. ही गोष्ट जर लक्षात आली नाही तर जे काही तुम्ही करता याचा काही उपयोग नाही आयुष्यामध्ये. आणि याच्याकरता हा जो भाग आहे तो समजून घ्यायला पाहिजे आपण. कारण काय, प्रत्येक सध्या आपण अशा काळामध्ये वागतो की जोपर्यंत विज्ञानाची फोडणी त्याला नसते ना, तोपर्यंत त्याचं महत्वच वाटत नाही. अनेक लोकांनी अनेक सांगितलं की सध्याच्या काळामध्ये आता AI आपल्यावर राज्य करणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI संदर्भात जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. पण एक गोष्ट आता पाश्चात्य लोकांच्या लक्षात आलेली आहे की जेवढा आपलं अवलंबित्व हे बाहेरच्या उपकरणावर आपण वाढवत जाणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ काय की जे माणसाचा मेंदू करू शकतो त्याच्यापेक्षा कित्येक जास्त क्षमतेने कॉम्प्युटर करू शकतो. बरोबर ना? तुमच्याकडे तो करून देणार. त्याला अल्गोरिदम, एकदा कुठल्याही गोष्टीचा अल्गोरिदम तयार झाला, रिपिटेशन त्याच्यामध्ये असलं की तो ते सगळं करणार आहे. एआयचे काही आपल्याकडे एक्सपर्ट आहेत, ते जास्त चांगलं सांगू शकतील. एआय काय माझा विषय नाही, पण महत्वाची गोष्ट ही आहे की जेवढं अवलंबित्व जास्त तेवढं आपल्या नैसर्गिक क्षमतेचा ऱ्हास व्हायची शक्यता सगळ्यात जास्त. म्हणजे साधं उदाहरण की कॅल्क्युलेटरचा शोध लागेपर्यंत सगळ्यांचे पाढे पाठ होते, काही विशेष गोष्ट नव्हती. पण ज्या देशामध्ये आता कॅल्क्युलेटर लहानपणापासून मुलांच्या हातात आला, त्यांना पाढे पाठ करायची गरज काय ना, की हे केलं की येते उत्तर, कशाला करू. पण ती क्षमता जाते ना. तर आता असं सगळे शास्त्रज्ञ सांगतात आमच्या वैद्यकीय क्षेत्रातले की आधुनिक काळामध्ये आता अल्झायमर्स तुम्ही नाव ऐकलं असेल, डिमेन्शिया, या आजारांचं प्रमाण हे पाश्चात्य देशामध्ये एवढं वाढलंय. याचं कारण मेंदूला जर तुम्ही कुठलाही ताणच दिला नाही तर मेंदू त्याचं कार्य, शरीराचा नियमच आहे, यूज इट और लूज इट, शरीरातच शरीर म्हणतो. सगळ्याच अवयवांना इन्क्लुडिंग मेंदू लागू आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा ताण जर आला नाही तर कार्यक्षमता फार वेगाने त्याचा ऱ्हास होतो. खूप लिंग्विस्टिक एक्सपर्ट्स, न्यूरो लिंग्विस्टिक एक्सपर्ट्स, न्यूरोलॉजी यांचं पण लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं, या मुलांनी वेधलं का? कारण त्यांचं म्हणणं हेच आहे की स्मरणशक्ती ही माणसाला दिलेली देणगी आहे, ती सुद्धा जर आपण एका विशिष्ट प्रकारे ती इव्हॉल्व्ह नाही केली तर ती इतकी फास्ट निघून जाते आणि त्याचं पर्यवसानच या डिमेन्शिया अल्झायमर्स मध्ये होतं. मग याकडे आता हे शास्त्रज्ञ वेगळ्या ह्यानी पाहत आहेत. आणि याचं महत्व लोकांना, कोण जे प्रश्न विचारतात की समाजाला काय उपयोग, तर तुम्ही जर पठण नाही केलं, पठण हा आपल्या संस्कृतीचा गाभा होता, तर तुमच्या ज्या गोष्टीमुळे आज निसर्गावर माणूस राज्य करतोय ते म्हणजे काय, तर आपली बौद्धिक क्षमता ना. आणि बौद्धिक क्षमतेचा सगळ्यात मोठा आस्पेक्ट हे स्मरण हेच आहे, स्मरणशक्ती. स्मरण एखादी गोष्ट असेल तरच बुद्धी त्याच्यावर काम करून काहीतरी अप्लाय करू शकते. तुम्हाला काहीच लक्षात नाही राहिलं असं धरून चाला की भूतकाळामधल्या सगळ्या गोष्टी इरेज झालेल्या आहेत, तर बुद्धी कशाचा आधार घेऊन निर्णय घेणार? बरोबर ना? त्यामुळे स्मरणशक्ती ही अत्यंत, प्रज्ञा हा शब्द वापरतो किंवा मेधावी हा शब्द जो वापरतो त्याचा आधार हे स्मरण आहे. आणि जर स्मरण करायचं असेल, आम्ही फिजिओलॉजीमध्ये शिकवायचो मेडिकल कॉलेजमध्ये, की जी गोष्ट ही सतत जाणीवपूर्वक रिपीट होते तीच गोष्ट मनामध्ये संस्कारित होते. म्हणजे खूप लोक परीक्षा वगैरे आली की असं स्मरणशक्ती वाढवायची टॉनिक लिहून द्यावं, डॉक्टरांकडे येतात. परीक्षा आली काहीतरी टॉनिक लिहून द्यावं, आठवलं पाहिजे सगळं परीक्षेत वगैरे. अशी कुठलीही टॉनिक नसतात, कुठली औषधं नसतात, कोणी काही क्लेम करू दे की असं घेतल्यामुळे.
एक मित्र मला आठवते, स्कॉलरशिपची आमची परीक्षा होती आणि पूर्वीच्या काळात आहे 4थी 7वी स्कॉलरशिपला सगळ्यांना बसवायचेच म्हणजे मुलं घर. त्यांनी काय फारसा अभ्यास केला नव्हता, पण वडिलांच्या आग्रहामुळे तो बसला. आणि तो म्हणला की, तो आता गमतीने सांगत होता मला की अभ्यास तर काही केला नव्हता आणि मग आदल्या शेवटचे 7 दिवस आई वडिलांना एवढी काळजी की त्याला जे काही केलं ते आठवलं पाहिजे. मग काय काय एरंडेल आहे, द्या पोट साफ झालं पाहिजे, सगळं त्याला काय काय केलं. आणि परीक्षेला जाताना बडवी सोडायला आले आणि ते म्हणले, मला बाबा म्हणले शेवटी की सगळं शांत डोक्याने सोड, शांत डोक्याने लिही, डोकं शांत ठेव आणि लिही. तो त्याच्यात तो म्हणला की शांत डोकं ठेवे ठीक आहे, पण लिहू काय? तर असं आहे की एखाद्या गोष्टीचं स्मरण होण्यासाठी म्हणून तर आपल्याकडे ते श्रवण मनन निधी ध्यास प्रचितीने बाळगता विश्वास वगैरे जे सांगितलंय की खूप श्रवण झालं पाहिजे. पण नुसतं श्रवण झालं तर ते खरं स्मरणात राहणार का तर नाही. तर मधली स्टेप खूप महत्वाची आहे, मनन किंवा चिंतन. की एक गोष्ट मला समजा ऐकायला मिळाली आणि समजा मला ती आवडली किंवा पटली, तर त्या गोष्टीचं मी किती वेळा चिंतन करतोय, ती गोष्ट मी किती टेक्निकल शब्द रिव्हर्बरेशन आहे, आम्ही न्यूरोलॉजिकल त्याच्यामध्ये रिव्हर्बरेशन ऑफ न्यूरोलॉजिकल सर्किट, ती एक गोष्ट किती वेळा आवर्तन त्याचं होत राहत आहे, त्याच्यावर परत टेक्निकल शब्द मेमरी कन्सॉलिडेट होते. म्हणजे आम्ही शाळेमध्ये सुद्धा सांगतो की खूप शिक्षक सगळ्यांना शिकवत असतात, पण काही विद्यार्थ्यांना लक्षात राहतं आणि काहींना लक्षात राहत नाही. असं का बरं होतं, हा नेहमीचा विषय. तर 2 गोष्टी, एक म्हणजे आकलन हे तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून असतं. तर या मुलाच्या बाबतीत ही पण गोष्ट फार महत्वाची आहे की एकाग्रता असल्याशिवाय कुठली गोष्ट आतच येणार नाही. मुळात जो काही तुम्ही शिक्षणाचा भाग आहे तो तुम्ही एकाग्र चित्त देऊन, म्हणून ते अवधान ऐकले देई जाय, ते कम्प्लिटली बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही त्याच्यावर फोकस करा, म्हणजे ते मुळात आत येईल. हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे हुशार विद्यार्थी, मध्यम हुशार किंवा ढ विद्यार्थी, त्याच्यामध्ये फरक कुठे असतो. मी मेडिकलला असताना आम्ही एक वर्कशॉप घ्यायचो, अजूनही मध्ये मध्ये ते घेतो, की स्टडिंग टेक्निक्स म्हणून, की अभ्यास कसा करायचा हे शिकवायचं. त्याच्यामध्ये हा नेहमी विषय असतो की सामान्य विद्यार्थी आणि असामान्य विद्यार्थी फरक कुठे पडतो. तर फरक हा 2च ह्याच्यामध्ये पडतो. एक म्हणजे एकाग्रता, तो ग्रास करतो, आणि दुसरं म्हणजे जेव्हा अभ्यासाचं पुस्तक तुम्ही मिटता तेव्हा तुमच्या मनामध्ये नंतर काय असतं, चालू असतं, याच्यावर सगळा फरक पडतो. आणि हे रिसर्चने प्रूव्ह केलेलं आहे. इट इज नॉट अबाउट रीडिंग, इट इज अबाउट रिसायटिंग विच मेक्स द डिफरन्स. रिसायटिंग याचा अर्थ काय की जे मी ऐकलं त्याचाच विचार माझ्या मनामध्ये नंतर किती वेळा येत राहतो, ह्याच्यावर ऐकलेली गोष्ट किती आतमध्ये जाणार हे अवलंबून असतं. आणि सामान्य विद्यार्थ्याच्या बाबतीत पुस्तक मिटलं की मिटलं, मग दुसऱ्या दिवशी उघडू मास्तर बोलवतील तेव्हाच. पण जो असामान्य ठरवतो त्याच्या बाबतीत काय असतं की पुस्तक मिटलं तर त्याच्या डोक्यात तो विषय जात नाही, तो घरी आला तरी त्याचा विचार करत राहतो. आणि हे जे विचार करणं असताना हे खूप महत्वाचं असतं, याला आपण चिंतन असं म्हणतो. ते म्हणून चिंतने तद्रूपता वगैरे अध्यात्मामध्ये याचं खूप महत्व सांगितलंय की अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन वगैरे तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आणि म्हणून ही जी घटना घडली त्या घटनेकडे आपण फार गांभीर्याने बघायला पाहिजे, की आपल्याला तपासता आलं पाहिजे स्वतःला. आपण नेहमी असं म्हणतो की तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. एखादी गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे का, तर अर्थातच आहे. पण आत्ताचा सध्याचा सिनारिओ सगळा असा आहे की समजून घ्यायच्या याच्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ती गोष्ट आपण, विशेषतः डिजिटल युग आहे सध्या, काय मोबाईलमध्ये सगळे ग्रंथ, वेद सुद्धा सगळे PDF फाईलमध्ये, ज्ञानेश्वरी सगळं आहे. पण प्रश्न असा आहे की तुम्ही समजून घेतलंय ठीक आहे, पण तुला सांगितलं बाबा सांग ज्ञानेश्वरी कर्मयोगातले महत्वाचे अभ्यास सांग, हे सगळे आहेत मोबाईलमध्ये, PDF फॉर्म मध्ये आहेत, मला समजलेला पण आहे, पण तुम्ही सांग ना.
आपले ऋषीमुनी आणि सध्याच्या काळाच्या मधला खूप महत्वाचा फरक मला नेहमीच वाटतो की त्यांनी हा ऑप्शनच ठेवला नव्हता पीडीएफ फाईलचा. ज्या काय फाईल्स आहेत त्या कॉर्टिकल फाईल आतमध्ये, आणि म्हणून हा पठणाचा मार्ग आम्ही त्याला गमतीने आम्ही तळेगाव मेडिकल कॉलेजमध्ये असताना एक एक पॅथॉलॉजी पाठशाळा नावाचा एक उपक्रम चालवला होता. आणि त्याचं ब्रीद वाक्यच असतं की लर्निंग विदाउट अंडरस्टँडिंग, असं ब्रीद वाक्य ठेवलं होतं. खूप प्रोफेसरनी मला हे सांगितलं, तू असं का शिकवतोय? म्हटलं मला एक प्रयोग करून पाहायचा आहे. मी जस्ट MBBS झालो होतो आणि वेळ खूप होता त्यामुळे, आणि तिथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून असं काय काय करायचं सकाळी लवकर, तर कॉलेज चालू व्हायच्या आधी जे कोण इंटरेस्टेड ते त्यांना बोलवायचो मी. आणि त्याचा मोटिव्ह होता की लर्निंग विदाउट अंडरस्टँडिंग. तर उद्देश असा की ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, पॅथॉलॉजी हा विषय त्याला शिकायचो ना, पॅथॉलॉजी, त्या सगळ्या पाठ करून टाकायच्या आधी. त्याचा अर्थविर्थ नंतर बघू आपण. यायचं नुसतं पठण करत सुटायचं सुरुवातीपासून एंडपर्यंत. आणि तो एक प्रयोग म्हणून वर्षभर आम्ही केला. आणि नंतर अजूनही विद्यार्थी ते भेटतात ते म्हणजे खूप उपयोग झाला. कारण कसं असतं, शेवटी वायवामध्ये ना तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. एखादी गोष्ट कळलेली आहे की नाही नंतर येतं, पण डेफिनेशन विचारल्यावरती त्या क्षणी ती येणं. आणि मला हे सुचायचं कारण आत्ता आहे याच्यासाठीच आहे की आपल्याकडे पठणाची कला हीच होती की तुम्ही समजून तर घ्या, ते घ्यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ऍप्लिकेशनच नाही आयुष्यात, पण ते समजून घेण्याच्या आधी मुखोद्गत करा, सगळं पाठ करून टाका आधी. आणि त्याचा दुसरा फायदा असा होतो की शास्त्र ही कायमच तुमच्या मेमरीमध्ये असल्यामुळे ती 24/7 तुम्हाला अवेलेबल असतात. हे शेवटी कशासाठी लिहिलंय तर आयुष्याचे दिशादर्शक आहेत ना हे सगळे मंत्र. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात असा प्रश्न पडतो की आता काय करू, की अध्यात्माला लागलोय आता, मग काय गेट टुगेदर असेल तर जायचं की नाही मित्रांचं, रियुनियन आहे करायचं की नाही, याचं उत्तर दिलं का याच्यामध्ये, तर अर्थातच दिलेलं असतं की आपल्याला एखादी गोष्ट, आता उदाहरणार्थ शाळेचं एखादी परीक्षा असेल, शालांत परीक्षा असेल 10वीची, आपल्याला माहिती असतं की या परीक्षेवर किती, आता सध्या काहीच अवलंबून नाहीये पण पूर्वी अजूनही तो परिपाठ चालू आहे की 10वीचे मार्क खूप महत्वाचे. त्याच्यामुळे मुलांपेक्षा आई वडिलांचं स्टेटसला इतकं महत्व येतं की ते जास्त टेन्शन मध्ये असतात. तर हे उदाहरण म्हणून की जेव्हा शालांत परीक्षा जवळ येते तेव्हा त्या मुलाच्या सगळ्या प्रायोरिटी बदलतात की सगळं नुसतं अभ्यासावर फोकस. मग तेव्हा असा प्रश्न पडतो का की हे करू का, ते खाऊ का, इकडे जाऊ का, ते का नाही पडत? कारण मला माझं गोल जेव्हा फायनल असतं ते महत्वाचं असतं, तेव्हा आपोआपच प्रायोरिटायझेशन होतं. हीच गोष्ट अध्यात्माच्या बाबतीत झाली पाहिजे. म्हणजे साधा क्रायटेरिया आहे की एखादी गोष्ट करावी किंवा करू नये, तर साधा प्रश्न आपण एकच आहे की हे मला माझ्या अंतिम गोल साध्य करण्याकरता साहाय्यभूत होतोय की नाही, अमुक तमुक माणसांचा सहवास होतोय की नाही. संतांनी खूप टोकाला जाऊन याची हे दिलेली आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी वगैरे, तर तुम्ही त्यांचं वाङ्मय वाचलं की तार्किकांचा सहवास हा असं पाणी शिंपडून वर्ज म्हणा. तार्किक लोक म्हणजे काय की जे प्रत्येक गोष्टीला रिझनिंग मागतात. तर जिथे थोडक्यामध्ये त्यांना असं म्हणायचं की श्रद्धेचा प्रांत आहे, प्रत्येक गोष्टीला का रे का रे असं, अशा लोकांना लांब ठेवा तुम्ही. तर म्हणूनच परमार्थ करताना जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात की हे करू का करू नको, याचं साधं उत्तर हेच असतं की शेवटी माझ्या साधनेला ते साहाय्यभूत होतंय की नाही. मला साधना काय सांगितली तर स्वाध्याय आणि अभ्यास करायला सांगितलं. स्वाध्यायाचा अर्थ ग्रंथ, जे काही वाङ्मय आहे, तर जिथे याविषयी चर्चा चालतात ते अर्थातच मला साहाय्यभूत होणार आहे. जिथे नाही चालत तिथे काही उपयोगच होणार नाहीये. त्या गोष्टी हळूहळू कमी करत नेल्या पाहिजेत. पूर्ण डिलीट करता येत नाही, कारण आपलं पास जो असतो तो इतका स्ट्रॉंग असतो. आणि दुसरी गोष्ट अशी असते की अलौकिक नोहावे लोकाप्रती. हा विषय करता करता मी काही लोकांनी प्रश्न विचारले ध्यानाविषयी, त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय की अलौकिक नोहावे लोकाप्रती हे पण त्या देवव्रतकडनं शिकला पाहिजे. कुठेही मी वेगळा आहे याची जाणीव लोकांतामध्ये गेल्यावर साधकांनी करून देऊ नये. कुठेही ही खूप अवघड गोष्ट असते. इनफॅक्ट ज्ञानेश्वरी एक वेळ वाचता येईल, एक वेळ पाठही करता येईल,
पण मी ज्ञानेश्वरी वाचतो हे लपवून ठेवणं ही फार जास्त अवघड गोष्ट आहे. ज्ञानेश्वरी मला येते हे लपवून ठेवणं जास्त अवघड गोष्ट आहे. थोडंसं यायला आपल्याला असं वाटतं की कळलं पाहिजे ना बाकीच्यांना, मला असं कसं म्हणता तुम्ही. तर अलौकिक नव्हावे याचा अर्थ असा की मी काहीतरी वेगळा आहे, मी विशेष आहे याची जाणीव इतरांना करून देण्याची टेंडन्सी, ज्याला ऍक्च्युअली ज्ञानेश्वर महाराजांनी दंभ असं म्हटले. दंभाची व्याख्या अपसाईड डाऊन बदलली आहे. तुम्ही जर पुढे जे दैवी गुण संपत्तीचं हे जे केलं ना, आपण युजली दंभ याचा अर्थ काय घेतो की जे नसताना आपण आहे असं दाखवायचा आभास निर्माण करतो. तुला दांभिक आहेस असं म्हणतो ना, की तू ढोंगी आहेस, दांभिक आहेस. ते दंभ याचा अर्थ की तुझ्याकडे ते मुळात नाहीये पण तू आहे असं दाखवायचा प्रयत्न करतोय, त्याला दंभ असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी दंभाची व्याख्या बदललेली, पुढे येणार आहे ते. त्यांनी सांगितले की नाही त्याचा प्रश्न नाही, जे आहे ते दाखवायचा तू प्रयत्न करतोस त्याला दंभ म्हणायचं. आलं का? आमचं सोशल मीडिया बोंबललं सगळं. कारण आम्ही आहे तेच प्रोजेक्ट करतोय सारखं. ते प्रोजेक्ट करणं याला दंभ म्हणले ज्ञानेश्वर महाराजांनी. कारण याच्यामुळे परत लॉजिकल कारण साधं आहे की याच्यामुळे तू काय प्रयत्न करतोयस की तुझ्या व्यक्तित्वाचा किंवा व्यक्तिमत्वाचा मी फुगवायचा प्रयत्न करतोय, बरोबर, की जो तू नाहीयेस आणि जे नाहीयेस हे समजून घेण्याकरता हे सगळे साधने आहे तुझी. आणि तू एक्झॅक्टली उलट वागतोयस की माझं व्यक्तिमत्व कसं विशेष आहे लोकांना कळावं याच्याशी प्रयत्नशील आहे, म्हणून त्याला दंभ म्हणायला पाहिजे. की व्यक्तित्वाचा मीचा निराश तुला करायचा का नाही नक्की ठरवा, म्हणजे दंभाची व्याख्या करणं सोपं होईल. तर त्यामुळे लोकांतामध्ये वागताना साधकासाठी महत्वाची गोष्ट ही आहे की अलौकिक नव्हावे लोकांप्रती, की विशेषत्वाने आहे ह्याची जाणीव होऊ नये. म्हणून हे उदाहरण मला परत परत देवचं खूप आवडतं. कुठेच मी विशेष नाही असं म्हणजे पॉलिसी म्हणून नाही की मला आता कळलंय, ज्ञानेश्वरांनी सांगितलंय दाखवायचं नाही कुठे. तर नम्रतेचा बुरखा पांघरणारे सगळे असतात, पण नम्रता खरंच आत्म ओतप्रोत भरलेली आहे. ओतप्रोत शब्द आपण खूप वेळा वापरतो. ओतप्रोत संस्कृत शब्द ऍक्च्युअली. ओतमच प्रोतमच म्हणजे ते धागा असतो ना, उभा आणि आडवा धागा. ओत म्हणजे उभा आणि प्रोत म्हणजे आडवा. तर उभा आणि आडवा धागा, सगळ्यात तुमचं जे काही व्यक्तित्व आहे ते उभं आणि आडवं ओतप्रोत हे नम्रतेने भरलेलं आहे का खरंच, ही ती लिटमस टेस्ट. म्हणून त्या निमित्ताने अनेक लोकांनी याच्यावर ब्लॉग पण छान लिहिलेले आहेत. काही ब्लॉग पण वाचल्याचे की एका लेखिकेने लिहिलंय की सध्या काय आहे की काही झालं की समाजामध्ये अशी एक टेंडन्सी आहे की गरळ ओकायचं, जातीयवादाचं गरळ ओकायचं. आणि हे करणारे जे लोक असतात त्यांचं कर्तृत्व काय हे विचारायची काही सोयच नाही, कारण कर्तृत्व काहीच नसतं, ते ओकायला काहीच लागत नाही. आणि ते करायचं याचं कारण आम्हाला फक्त एकच माहिती आहे की एखाद्या गोष्टीचं चांगलं जर झालं ते आम्हाला पाहत नाहीये, त्याला कसं खाली आम्ही खेचू शकतो, ही एकच धारणा आहे फक्त. बाकी आम्हाला विचारलं कोणी तर आम्हाला काही येणार नाही. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट जर आपण त्याला निगेटिव्ह पॉवर्स म्हणू या जर वाढत असतील तर आपली ही नैतिक जबाबदारी आहे की पॉझिटिव्हिटीची ताकद, म्हणजे खरं सांगायचं तर या मुलांनी एका प्रकारे त्याच्या कृतीतून सणसणीत उत्तरच दिलेलं आहे सगळ्या निगेटिव्हिटीला. तर काही बोलत नाहीये, जे काही तुम्ही करून दाखवलंय. भारतवर्षामध्ये त्याचं नाव खूप मोठं होणार आहे, त्यांनी कृतीतनच करून दाखवलेलं आहे, त्याला उत्तर द्यायची पण गरज नाही कोणाला. पण तरी सुद्धा अशा प्रकारच्या सुपर हिरोईक कर्तृत्व आहे याचं चिंतन आपण करत राहणं आणि त्याला योग्य तिथे आपण त्याचा प्रसार करणं, हे आपण भारतीय म्हणून, अध्यात्माचे विद्यार्थी साधक म्हणून, हिंदुत्वाचा अभिमान असलेले, वेदांचा अभिमान असलेले असे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पण आहे. म्हणून मला असं वाटलं की आज जरा थोडंसं या विषयावर प्रबोधन होणं गरजेचं आहे, कारण रिलेव्हन्स आहे याला. ही घटना घडली, आपण ती दुर्लक्षित करून चालणारच नाहीये. हे जिथं जागतं उदाहरण आहे का वेदांचा प्रभाव इतके वर्ष टिकून राहिला, का ते महत्वाचं आहे आम्हाला. आपल्याला काय सगळ्या वेद अभ्यास करणं शक्य पण नाही. आपल्याला माहिती आहे वेदांचं सगळ्यात जे सार आहे ते उपनिषद आहे.
उपनिषद पण 200. त्याच्यात शंकराचार्यांसारख्या महान माणसांनी फक्त त्याच्यातली 10 उपनिषद भाषांतराकरता घेतली. ती 10 सुद्धा आपल्या खूप जड होतील, म्हणून त्याचं सार म्हणून भगवद्गीता आहे. ते जरी केलं तरी खूप आहे आपल्याला, कारण शेवटी ते सारच आहे सगळ्याच. पण हे आपल्याला माहिती असायला पाहिजे की, कारण ते आपलं आहे मुळात, आणि फक्त आपलं आहे म्हणून अभिमान असा नाही, ते खरोखरच जगाच्या कल्याणाचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा उल्लेखही आपल्या वाङ्मयामध्ये नाहीये, कुठलाही असा भेदभाव नाही. अर्थात त्याचे अधिकारी सांगितले, पण ते अधिकारी सांगायची कारणं पण त्याची वेगळी आहेत. असं म्हणून आज काही प्रश्न होते अजून, पण ते आपण पुढच्या प्रक्रियेविषयी पुढच्या प्रश्न बघूया. इथेच थांबू आज, कारण आज त्या दिव्यदृष्टीचं एक त्यांचं शिबिर आहे इथे. त्यामुळे आपण आज ध्यान जे करतो नंतर 15 मिनिटं, ते प्रत्येकाने घरी करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. त्याच्याबरोबरच दुसरी अनाउन्समेंट म्हणजे पुढच्या रविवारी आपलं केंद्र होणार नाहीये 14 डिसेंबरला. त्याच्यानंतर आपण आता भेटणार आहोत एकदम 21ला. 14ला होणार नाही, कारण मी नाही पुण्यामध्ये, त्यामुळे 14ला सुट्टी असणार. आपण आता 21ला भेटू.